हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे संडे, रविवार आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये क्रिसमस कार्निवल आहे. तर तुम्ही तर पाहिलंच माझा बोर्ड, मी जे जोकर बनवलेला. आणि आज क्रिसमस कार्निवल आहे, कारण का 2-3 दिवस अगोदर होत आहेत. 2 वर्ष कसं नेहमी 25 डिसेंबरलाच होत असतं, पण ह्या वर्षी थोडंसं लवकर करत आहेत. थंडी पण वाढेल किंवा मग सुट्ट्या लागल्यात ना मुलांना, विंटर व्हॅकेशन आहेत ना, त्यामुळे कोणी कुठं जातात वगैरे म्हणून ह्या वर्षी थोडंसं लवकर करत आहेत. आणि मी तुम्हाला थोडं दाखवते काय म्हणजे कसं वगैरे. आमच्या सोसायटीमध्ये खूप छान फन मस्ती गेम आहेत आणि स्टॉल वगैरे लावलेले आहेत. मी छान गरम गरम मटर पोहे बनवले होते. हिवाळा आहे, मटर तर खूप छान येत आहेत, ताजे ताजे फ्रेश. आणि आम्ही खाऊन मग खाली गेले. मी थोडंसं लेट गेले, अनुज खूप लवकर गेला. अक्षत म्हणाला मी नंतर येईन. आणि शंकर बाहेर गेले होते ऑफिसच्या कामासाठी, त्यामुळे ते नाही आले. हे बघा किती सुंदर, सगळीकडे ह्या साईडला स्टॉल लावलेले आहेत. आणि तिथं मुलांसाठी प्ले एरिया केला, म्हणजे तिथं जम्पिंग वगैरे आहे. आणि इथं ते रिंग वगैरे टाकायचं आणि गन शूट वगैरे, बलूनचं हे सगळं. आणि इथं चेअर वगैरे बसायला मुलांना. आणि खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे बघा. इथे जम्पिंग पण आहे, सगळे मुलं एन्जॉय करत होते. आणि बाहेरचे पण अलाउड होते, बाहेरचे सोसायटीचे मुलं वगैरे सगळे ते पण आलेले. हे बघा माझी इथं अशी पेंटिंग लावलेली बोर्ड, हे जोकरचा असा कार्निवल. तर खूप छान वाटत आहे. आणि खूप मस्ती केली मुलांनी, खूप मज्जा केली. हे जादूगर पण आलेला आणि जोकर पण आलेला, त्यामुळे मुलांनी खूप एन्जॉय केला. हे बघा डेकोरेशन केलेलं. आणि हे मुलं खाली बसलेले. हे जादूगरचा शो चालू होणार होता म्हणून सगळे मुलं असे लाईननं बसलेले आणि वाट पाहत होते कधी सुरू होणार.
आम्ही पण सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय केला, खूप मज्जा आली. मुलं तर एवढे खुश झाले सगळे सोसायटीचे, कारण का सुट्ट्या पण लागलेल्या आणि त्यातल्या त्यात हे सगळं त्यांच्या मनासारखं जे आवडतं मुलांना काय मोठ्यांना पण, हे सगळं त्यांच्या मनासारखं झालं. खूप खूप खुश होते आणि खूप खूप थँक्यू माझ्या फ्रेंडला. ती नेहमी असं काहीतरी करत असते मुलांसाठी किंवा आमच्यासाठी पण. खूप खूप काही पण असं तिथं खूप असं बेस्ट असं तिथं परफॉर्मन्स ह्या बाबतीमध्ये ऑर्गनाईजमध्ये. आणि थँक्यू सो मच मिलन. आणि इथे जंपिंग पण होती. अनुजने एकही सोडला नाही. त्यानंतर खूप भूक लागली, मग आम्ही छोले भटुरे घेतले. मग मी छोले भटुरे घेऊन घरीच आले. घरी येऊन खाल्लो आणि मग नंतर हॉर्स रायडिंग पण होती. शेवटी त्याचा नंबर लागला आणि बाल्कनीतून त्याचा व्हिडिओ घेतला. आणि आदल्या दिवशी मी प्लम केक केला होता, मुलांनी सांगितलेलं करायला. तर मी रात्री मग मुलांनी केक कटिंग केला. आणि मी हे पण दरवर्षी क्रिसमस ट्री आहे माझ्याकडं, तर मी दरवर्षी त्याला डेकोरेट करून ठेवत असते. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय.